वाल्मिकी नायक आणि या फुडाऱ्यांनी गोई पोलीस मुख्यालयान डीआयजीक मिळून कुरचोरीम प्रकरणात वेळापत्रक चौकशी आणि न्याय मिळचो असे निवेदन सादर केले आणि आरोपींका ढाल करपाचे यत्न केल्याचा आरोप केलो. म्हजे बरोबर आसा आमचे वर्किंग प्रेसिडेंट बाब जसन गोम्स, आमची महिला विंग प्रेसिडेंट ममता मॅडम, आमचे कुडचडेचे लीडर जेम्स फर्नांडीस सर, माईक सकनी आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट संदेश तेलेकर. सकाळी हांवें डीजीपीच्या ऑफिसान फोन करून रिक्वेस्ट केल्लो की आमी 5 जाण येवन जस्ट एक मेमोरंडम दिवंक सोदता ऑन द कुडचडे सेक्स एक्सप्लॉयटेशन केस. हो आतां एक सिरियस केस आसा आनी ऑल द फॅक्ट्स, ऑल द इव्हेंट्स दॅट हॅव हॅपन्ड इन द लास्ट फ्यू डेज पॉइंट टू द फॅक्ट दॅट दिस केस इज बींग सप्रेस्ड. भारतीय जनता पार्टीच्या लिडराचो हातूंत डायरेक्ट इन्वॉल्वमेंट आसा म्हणून आपले पार्टेक वाचोवपा खातीर फ्रॉम द टॉप द भारतीय जनता पार्टी अँड द गोवा पुलीस हॅव बीन ट्रायंग टू सप्रेस दिस केस. तुम्ही पळयलां हें. सो आमी फक्त हो एक तांकां मेमोरंडम दिवपाक आयिल्ले, पूण आमकां आतां सांगता की 5 जाणांक वचूंक शकना, फक्त एक नाल्यार 2 जाण यो म्हणून. सो हें कितें चल्लां म्हणजे आतां पयलीं आमकां सांगताले की तुमी व्हडलो क्रावड घेवं नाका, 5 जाणांचें डेलिगेशन वचात. आतां 5 जाणांचें डेलिगेशन येतकच 2 जाण वता म्हणटा. सो हू इज द गोवा पुलीस स्कॅर्ड ऑफ? You are supposed to protect us and you are acting as if you are in fear. Who will protect them? वायट दिसता पळोवपाक की अशी जसा स्वता गोवा पुलिसान आपली करून उडयल्ली आसा. आतां तिणें तांकां फोन करून सांगता म्हळा की 5 जाण वतले, आमी जस्ट हे मेमोरंडम दिवन परत येता आनी परत तुमकां मागीर एड्रेस करता. राव तुमकां एड्रेस करता. आय जस्ट गिव यू ऑल द फॅक्ट्स वाय वी आर नॉट हॅपी. आय विल ऑल्सो एक्सप्लेन. तुमकां मातशें वचून सांगता. या कित्याक तसं केलं म्हणजे हांगा कोण तरी व्हडले क्रिमिनल आनी टेररिस्ट आयले अशें दिसता म्हाका. दॅट इज वॉट आय एम फिलींग लायक. सारकें काय ना रे? द एंटायर पुलीस हेडक्वॉर्टर्स इज बींग बॅरिकेटेड विथ अ आयर्न गेट ह्या 5 जाणांक भायर दवरपाक. द गोवा पुलीस अँड द DGP आर फिलींग थ्रेटन्ड बाय 5. म्हणजे आमच्या कोणाचेरूय कसलीच क्रिमिनल केस आसा पयलीं पुलिसांक इन्व्हेस्टिगेट कर म्हूण सांग. एक सुद्दां कसली क्रिमिनल केस मेळच्यो ना. आमच्यो धाकट्यो कसल्यो आंदोलनाच्यो, एजिटेशनाच्यो, प्रोटेस्टाच्यो केसी मेळटल्यो, पूण आमी कसलेच क्रायम घडोवंक ना. वी हॅव लिव्ड आवर लायफ पिसफुली अँड इन अ लॉ अबायडिंग मॅनर. आमकां हांगा गेटी भायर दवरल्या एज इफ वी आर द बिगेस्ट टेररिस्ट अँड द थ्रेट टू द गोवा पुलीस. सेम ऑन दॅम. तातूंतल्यान कुडचडेचे युवा आनीक जे नागरीक आशिल्ले तांणी फुडाकार घेवन ही केस जी आसा ती लोकां मेरेन पावयली आनी ताकाच लागून पुलिसेक मागीर प्रेशर येवन ही केस क्रायम ब्रांचाक दिली. पूण आजून पासून लोकांच्या मनान भंय आसा तो हो. ही केस जी इतली लजेची आसा, कुडचड्याचे लोक चड करून महिला, कॉलेजीची भुरगीं हे भंयान आसात. हो भंय बरोबर आसा कित्याक क्रायम ब्रांचान गेली, कांय स्पेशल पुलीस घालून ती इन्व्हेस्टिगेट केली, तातूंतल्यान कितें तथ्य येतलें हे लोकांचेर विस्वास ना. आनी ताकाच लागून आमकां जाय की DGPन हाचेर खर दखल घेवन दिस केस हॅज टू बी टेकन टू इट्स लॉजिकल एंड. दॅट्स आवर डिमांड फ्रॉम कुडचडे. आमी नॉर्मली पुलिसीचेर केन्नाच उलयनाशिल्ले, पण आयचो इन्सिडंट आनी ज्या भशेचो रिस्पॉन्स तो एंटायर क्रायम जातकीर कुडचडे पुलिसान दिलो म्हणजे खंय तरी लोकांचो प्रेशर, लोकांक एकट्यान जावपाक पडलें, लोकांक रिवोल्ट करचें पडलें आनी रिवोल्ट करतकीर खंय तरी पुलीस एक्शनान आयली आनी ताज्या नंतर तें इन्व्हेस्टिगेशन जालें. हें इतलेंच दाखयता की हें सरकार आनी ही पुलीस इज नॉट सिरियस अबावट द लॉ अँड ऑर्डर इन गोवा. तांकां खंय तरी विसर पडला आपल्या कामाचो, आपल्या कर्तव्याचो. जें कर्तव्य तांच्या लोकांच्या प्रती आसा त्या कर्तव्याचो विसर पुलीस डिपार्टमेंटाक तर पडलाच. हें आज कन्फर्म जाता, ह्या केसी नंतर कन्फर्म जाता आनी खुबश्यो ज्यो बाकीच्यो केसी जाल्यो तांच्या नंतर कन्फर्म जाता. हें सरकार
टोटली निष्क्रिय जाला. म्हणजे आमी पयलीं आमी रेजिग्नेशन मागताले सरकाराचे, मोरल ग्रावंड घेवन रेजिग्नेशन दियात म्हणून. पण हाज्या नंतर म्हाका दिसता आमी तें मागचे ना, बिकॉज ह्या सरकाराक मोरल ग्रावंड्स मोरल्स म्हणटा ते ना. एक टोटली नालायक सरकार जाल्लें आसा. ह्या सरकाराक खंयच इज्जत अब्रू कांयच ना. भारतीय जनता पार्टी जी संस्कृती बद्दल उलयता तांच्या मदीं आनी संस्कृती म्हणटा ती उरली ना. आनी म्हाका दिसता येणाऱ्या काळात खंय तरी लोकांकच गोंयकारांकच ह्या सरकारा अगेन्स्ट एक्शन घेवची पडटली. कित्याक हें सरकार कांय असल्या केसींनी प्रॉपर एक्शन घेवचें ना हाज्या बद्दल आमकां गोंयकारांक खात्री आसाच. कुडचडेकारांक खात्री आसा तशी गोंयकारांकय खात्री आसा. कित्याक आमी फाटलीं एग्जाम्पलां पळयलात. आमी फाटल्यान पळयलां की कितें कशा भशेन केसी काबार जाता. जो मनीस सरकारान आयलो, जो मनीस सरकाराचो भाग आसा, ताणें केल्ल्या काळ्या कृत्याची केसी कश्यो काबार जाता हाजी कितलींशीं उदाहरणां गोंयकारां मुखार आसा. आनी आज म्हाका दिसता एक्शन जी जाय ती लोकां कडल्यान जाय, गोंयकारां कडेन जाय. हांव गोंयकारां कडेन मागता की ह्या सरकाराक, ह्या पुलिसेक आतां रावपाची वेळ उरली ना. खंय तरी आमी एज अ गोवन, एज अ विजिलंट सिटीजन आमी खंय तरी ह्या सगळ्या गोश्टीक कंट्रोल घालचो पडटलो आनी खंय तरी विजिलंट रावन अशा गोश्टींचेर आमी आवाज उठोवचो पडटलो. नाजाल्यार गोंयान हाज्या मुखार रावप सुद्दां डिफिकल्ट जातलें. ruling party which always says beti padhao beti bachao, beti padhao asa, beti bachao खंय उरलें. बेटियां जाले आतां. इवन द मायनर्स आर बीन टेकन इन सच ऑफ द थिंग्स. आनी हितून बेटी बचाव खंयच्यान आयलें. भंयान रावपाक लागला भुरगीं आतां. पेरेंट्स कशे धाडटले आपल्या भुरग्यांक आनी असलो सप्रेस्ड वातावरणान आमकां कितें न्याय मेळटले. आमी तेमचे खातीर कितें करूं शकतले ह्या वातावरणान. कितें आन्सर विल दिस भाजपा सरकार गिव अस. At least with a social civic sense, the councillor had to at least resign from his post so that he would show at least the concern towards the girls. Kaits na. What justice are we getting? What we will be facing मुखाल्लो आमी कशें म्हणून आमचे भुरग्यांक भायर धाडपाचो इतलेंच सांगूं सोदता पेरेंट्साक आनी जे विक्टीम फॅमिली आसा. वी आर दे, वी वील फायट फॉर द जस्टीस एंड वी नीड जस्टीस. हे गोंयान पयलींदा जावंक ना. 25 वर्सां पयलीं तुमकां याद आसतली मिरामार एक सिमिलर इन्सिडंट जाल्लो. वॉज एनीबडी पनिश्ड इन दॅट इन्सिडंट? डीड द विक्टिम्स गेट जस्टीस? कांयच जालें ना. तातूंत कोणें कोणाक प्रोटेक्ट केलो, कोण खंय पावलो, आमदार मंत्री जालो, हे सगळ्यांक खबर आसा. एंटायर थिंग वॉज सप्रेस्ड ड्यू टू पॉलिटिकल प्रेशर. आज तुमी मिरामार सेक्स स्कॅन्डल म्हणून गुगल करून पळयात, रिझल्टूच येवचे ना. 1-2 पयलींचे कसले तरी आउटडेटेड आर्टिकल आसतले. गुगलार सुद्दां दीस केस हॅज डिसअपियर्ड एज इफ इट नेवर हॅपन्ड. पूण हांव तुमकां सांगता, एवरी वन ऑफ दोज सर्वायवर्स इज स्टील टुडे suffering from the trauma that they experienced from that case. Not only from going through that experience, but from the fact that they never received justice. कुडचडे तशेंच जावपाचें. If you see the chronology, एका फाटल्यान एक every attempt has been made to suppress this case. ही केस पयली म्हळ्यार वयर कशी आयली, पुलिसान एक्शन घेतली म्हणून न्ही, लोकांनी बोवाळ घालो म्हणून. लोक जेन्ना बोवाळ घालपाक लागले तेन्ना ही न्यूजान आयली. ताच्या मागीर वो एक्युज्ड कोण आनी ताजो बापूय कोण ही सुद्दां आयडेंटिटी पुलिसांनी सप्रेस करपाचो प्रयत्न केलो. कित्याक? बिकॉज ही वॉज अ बीजेपी कावन्सिलर. जेन्ना बाकीचे कावन्सिलर पुलीस स्टेशनान पावले, अरे आमचें नांव वाट लागता, सगळे विचारता खंयचो कावन्सिलर काय म्हणून. दॅट टायम द पुलीस हॅड टू रिवील दॅट दिस पर्सन्स नेम इज सोहम सुशांत नायक अँड हिज फादर इज अ बीजेपी कावन्सिलर. इतले करतकच जेन्ना सेक्शन्स घाले, अशें आयकूंक येता की ओन्ली लिनियंट सेक्शन्स लायक IT एक्टाचे सेक्शन्स घालपाक प्रयत्न जालो. ओन्ली वेन NGOs वेंट देर, जेन्ना NGOs गेले आनी बाकीचे सगळे संस्था गेले तेन्ना
पॉक्सो ऍक्ट आणि गोवा चिल्ड्रन्स ऍक्टाचे सेक्शन्स तातूंत लायले. अँड द वर्स्ट थिंग म्हाका दिसता जेन्ना तुमीच प्रेसांनी भारतीय जनता पार्टीचे प्रेसिडेंट बाब दामू नायकाक तुम्ही प्रश्न केलो, ताजो रिएक्शन पळोवंक जाय आशिल्लो. ताणें हो इन्सिडंट कंडेम सुद्दां करूंक ना. तुम्ही पळयला कंडेम करतना ताणें फक्त म्हळां ना हें बरें जालें ना, अशें जावंक जायना. म्हणजे इट लुक लायक ही वॉज नॉट टॉकिंग अबाउट द विक्टिम्स फेट, ही वॉज टॉकिंग अबाउट की बाबा भारतीय जनता पार्टीचें नांव घावन जालें आनी अशें जावंक जायनाशिल्लें अशें उलयताशें. दॅट वॉज वॉट हीज रिएक्शन फेल्ट लायक. ही हॅज स्टील टुडे नॉट कंडेम्ड. आणि ताणें फक्त जस्टिफिकेशन दिवपाचो प्रयत्न केलो. तुम्ही ताका विचारले सुद्दां तुमचो कावन्सिलराचो चलो हो, तुम्ही कितें एक्शन घेतले काय म्हणून, ताका रिजायन जावपाक सांगतले काय म्हणून. इज लायक ना ते बापायक तांचे भुरगे कितें करता खबर आसा सुद्दां नासता काय ना. ही ट्राय टू जस्टिफाय इट. आनी ताणें अशेंय म्हळें की द फादर मे नॉट बी अवेअर ऑफ द बॉयज एक्शन्स. दीस वॉज अ लाय. ही सगळ्यांक व्हडली फट. कित्याक मोर दॅन 30 विक्टिम्स हॅव बीन इन्वॉल्वड इन दीस. 3 वर्सां जालीं हो केस चल्ला दॅट दीस बॉय इज डुईंग दीस थिंग्स. 3 वर्सां एका बापायक खबर आसूंक शकना. हाव इज दॅट पॉसिबल? वाय वॉज मिस्टर दामू नायक ट्रायंग टू डिफेंड द BJP काउन्सिलर? इन फॅक्ट एका NGOन हॅज पब्लिकली स्टेटेड की बापूय खबरूच नाशिल्लें, पूण फ्रॉम द व्हेरी फर्स्ट विक्टीम ही वॉज विजिटींग द विक्टिम्स फॅमिलीज टू डिसुएड देम फ्रॉम फायलिंग अ पुलीस कंप्लेंट. हें बाब दामू नायकाक खबर नाशिल्लें सगळें इन्फॉर्मेशन वीच एवरीबडी एल्स नोज. तुम्ही सगळ्यांक व्हडली BJP पार्टी मरे. तुम्ही गोंयान आपले 4 लाख कार्यकर्ता आसा म्हणटा, एका कार्यकर्त्याक सुद्दां खबर नाशिल्लें हें सगळें इन्फॉर्मेशन जे वीच इज इन पब्लीक डोमेन. वाय डीड मिस्टर दामू नायक लाय दॅट द फादर वॉज नॉट अवेअर ऑफ द चायल्ड्स एक्शन्स? म्हणजे तुमकां सगळें चित्र क्लियर जाता दॅट फ्रॉम द बिगिनींग, बिकॉज देर इज अ डायरेक्ट कनेक्शन टू भारतीय जनता पार्टी, द पार्टी right from its president is trying to suppress this case and protect the accused. Bab Damu Naik could have taken a very strong stand. तो म्हणूंक शकतालो की हे जालें, वी कंडेम इट. हांव सांगता की हाका बेगीन रिजायन जावचो म्हणून आनी हांव आमच्या पार्टींच्यान ताका काडटा. दीज आर द एक्शन्स दॅट मिस्टर दामू नायक शूड हॅव टेकन. अरे कावन्सिलाचें इलेक्शन आनी 2-4 आठवड्यांनी जावपाचें आसा. 4 आठवडे सुद्दां तुमकां सत्ता सोडपाक जाली ना. ऑन मॉरल ग्राउंड वी कूड हॅव सेड दॅट आय विल मेक माय कावन्सिलर रिजायन. 4 महिन्यानंतर एनिवे तुम्ही ताका परत तिकेट घेवन ताजे बरोबर खानार घेवन तुम्ही नाचतले ताका. दॅट इज अ फॅक्ट. तुमकां असलेच कॅन्डिडेट जाय. बट वाय डीड यू डू एवरीथिंग टू सपोर्ट दिस काउन्सिलर हू इज अ BJP काउन्सिलर? तुम्ही म्हणूंक शकताले की वी डिमांड अ कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन. तुमचो चीफ मिनिस्टर आसा, होम मिनिस्टर आसा. यू कुड हॅव आस्क्ड फॉर अ कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन अँड यू कुड हॅव डिस्टन्स युअर सेल्फ. वयल्यान तूं ह्या काउन्सिलराक प्रोटेक्ट करपाचो प्रयत्न करता. सो वी कंडेम दीस. आनी खूब वायट दिसता ही जी भारतीय जनता पार्टीची एटिट्यूड आसा तातूंत खूब वायट दिसता. म्हणजे तुमच्या परिवारान बायलां ना, तुमकां भुरगीं ना, चलयां ना, तुमकां बायलो ना, आवयो ना, भयणी ना. इज इट ओके फॉर विमेन टू गो थ्रू दीस, फॉर अंडर एज मायनर गर्ल्स टू गो थ्रू दीस? तुम्ही ऍक्शन घेतले ना ते घेतलेत ना. एटलीस्ट बाबा एज अ पॉलिटिकल लिडर शब्दान तरी उलयात मरे. एटलीस्ट से द राईट वर्ड्स इन पब्लिक. तुम्ही राक्षस जाऊन पडला मरे, हैवान जाऊन पडला तुम्ही. ना ना आता राव तुम्ही, आता तुम्ही राव. तुम्ही तुमच्या राजकारणा खातीर कितेंय करपाक तयार आसा. तुमचे मनीसपण तुम्ही सोंपयल्ले आसा. एटलीस्ट द राईट वर्ड्स यू कुड हॅव सेड इन पब्लिक. कांयच केलें ना तुम्ही. इट इज अ शेम. सो वी कंडेम दीस. आनी आमी DGPक हे मेमोरंडम दिता टू डॉक्युमेंट ऑल दीज फॅक्ट्स which point to suppression of this case and protection of the accused and his BJP councillor fathered by the Bharatiya Janata Party. आम्ही वॉर्निंग दिता की तुम्ही जर हो केस मिरामार सारख्या केसीच्या बद्दल परत तुम्ही सप्रेस करपाचा प्रयत्न केलो, वी हॅव ऑलरेडी टेकन अप एट नॅशनल लेवल.
हाज्या मागीर आमी गव्हर्नरा कडेन वतले आनी वी वील रेज दीस इशू इन पार्लमेंट ऑल्सो. वी आर वॉर्निंग द भारतीय जनता पार्टी. डू नॉट ट्राय टू सप्रेस दिस केस. The case has been right now given to the crime branch, no? So you people are not still satisfied with this? क्रायम ब्रांच द ओनली रिझन फॉर सेंडिंग इट टू द क्रायम ब्रांच इज बिकॉज ऑफ ज्युरिस्डिक्शन. अशें आयकूंक आयलां की ही जी चली आसा देवर इन ज्युरिस्डिक्शन्स बियॉन्ड द कुडचडे पुलीस स्टेशन. ताज्या खातीर क्रायम ब्रांचाचो इन्वॉल्वमेंट आसा. पूण क्रायम ब्रांच कोणाच्या अंडर येता? हांच्याच अंडर येता, भारतीय जनता पार्टीच्याच अंडर येता. सो आनी क्रायम ब्रांचान अशें कितें व्हडले चमत्कार बाकीच्या केसींनी केल्ले आसा पयलीं? हॅव दे शोन एनी सक्सेस इन पॉलिटिकली मोटिवेटेड केसीस? सो क्रायम ब्रांचान धाडले म्हणून कितें सगळें बरें जालें आनी आतां हो मुद्दो मिटलो अशें भारतीय जनता पार्टीन चिंतचें न्ही. वी आर गोइंग टू मॉनिटर दीस केस. वी ऑल्सो डिमांड अ कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन. कित्याक तुमी सगळे एविडन्स विटनेस सगळे टॅम्पर करून मागीर कोर्टान चार्जशीट करून तांकां सोडोवपाचो प्रयत्न करतले ते आमीय जाणा. बट वी वील नॉट लेट दीस हॅपन.